काय राहिले का? आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा लोकशाहीच्या पर्वामध्ये एखादी निवडणूक पार पाडते, ती निवडणूक झाल्याच्या नंतर जो जनमताचा कौल आहे, जनतेचा मताचा कौल आहे, तो कौल उभारलेल्या लोकप्रतिनिधींना नम्रपणे स्वीकारणं आणि त्याच्यात नेमकी आपल्याकडं काय चूक झाली, आपलं काय बरोबर होतं, आपलं कुठलं काम कमी पडलं, अशा पद्धतीनं त्या पराभवाचं विवेचन किंवा करणं अपेक्षित असतंय. पण तसं न करता मी काही वर्तमानपत्रात ऐकलं की याचिका दाखल करणं, पराभव समजा 2000 मताचा, 4000 मताचा किंवा 2004चा निवडणूक आठवत असेल तुम्हाला. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढली होती. पद्मसिंह पाटील उमेदवार होते पक्षाकडनं अधिकृत. केवळ 484 मतानं राजेसाहेबाचा पराभव झाला होता. आणि त्यावेळेस मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा आणि पवनराजे विधान परिषदेवर अशा पद्धतीची बातमी छापून आणली होती. त्याच्यामुळे भ्रष्ट मार्गाचा अवलंब कोण करतंय, कशा पद्धतीनं करतंय, हे सगळं जिल्ह्याला माहीत आहे. तेही आपण बघितलेलं आहे. आणि तसं झालेलं असताना आताच्या ह्या निवडणूक झाल्याच्या नंतर मी ऐकतोय की भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून आता जर असं असेल तर मला ज्या लोकांनी मतदान टाकलं साधारणतः जवळपास 7,48,752, जवळपास 3,30,000 मताची आघाडी आहे. मग ह्या लोकांनी टाकलेल्या मताचा बी आदर नाहीये का? आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या माध्यमातून बोलत असताना प्रत्येक गावगाव माझं तर जाहीर आव्हान आहे, आपल्याकडे सगळ्यात 2 पवित्र स्थान आहेत. एक आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि दुसरं संत गोरोबाकाकाचं समाधी मंदिर आहे, त्यांच्याच गावातलं आहे. कुणी कसे पैसे वाटप केले, तुम्ही प्रत्येक गावात जावा, त्यांचे 5 लाख 7 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख असे आलेले प्रत्येक गावात आहेत, सांगतात. आणि पैसे आलेले लपून राहत नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी समाधीवर हात ठेवून शपथ व्हावी की आपण काहीच केलेलं नाही म्हणून, किंवा आई तुळजाभवानीच्या तिथं चरणावर हात ठेवून व्हावी म्हणावं शपथ आपण काहीच केलं नाही म्हणून लोकांनी. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडं पैसे कुणाकडे जास्त आहेत आमच्या दोन्ही उमेदवारामध्ये हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना. मला निवडणुकीसाठी एक माझी बहिणी जी चिंचा फोडून चिंचुका वेगळे करते, चिंचा वेगळे करते, ती बहीण मला 1600 रुपये देते. मिस्त्री काम करणारा माणूस मला 1200 रुपये देतो, ज्याची दिवसाची कमाई 700 रुपये आहे. शेतात राबणारा कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, अतिशय सामान्य लोकांनी माझ्या निवडणुकीत मला पैसे दिलेत आणि ती मी अकाउंटवर घेतले. जर माझ्याकडे वाटायला पैसे असते तर मला वाटतं ह्या लोकांनी पैसे दिले असते का मला? म्हणजे किती विरोधाभास आहे. एखाद्या गोष्टीचं काय करावं म्हणजे माणसानं उलट आपण आकलन करणं गरजेचं आहे की बाबा ही सगळं असतं. आणि समजा असं म्हणणं आहे की ही सगळीच लोक मतदार भ्रष्ट आहेत, भ्रष्ट मार्गानेच मतं पडले आहेत. मग ज्या जन्मगाव त्यांचं तेर सांगते त्या तेरमध्ये सुद्धा त्यांना 400 मताची आघाडी ओमराजेला आहे, मग ती बी गाव भ्रष्ट आहे का? ती बी मतदार भ्रष्ट आहेत. ही सगळी निवडणूक प्रक्रियाच भ्रष्ट आहे. काय पद्धत आहे ही? मला वाटतं ह्याचा कुठंतरी विचार त्याच लोकांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ज्या गाड्यात ती फिरते तेरणा ट्रस्टचा भ्रष्ट मार्गानं वापर करून हडप केलेली जी तेरणा ट्रस्ट आहे, तेरणा कारखान्याच्या सभासदीची, जिचे आज मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी, अब्जावधी रुपयाची संपत्ती गोळा केली जाते. एक गाड्या, मला वाटतं आमची सगळी संपत्ती आहे तेवढी एका गाडीची किंमत आहे त्यांच्या फिरणाऱ्या. मग पैसे कोणाकडे जास्त आहेत, कोण पैशाचं वाटप करत होतं? आणि माझा मुद्दा आहे, मोदी साहेबांचं एक वाक्य आम्ही ऐकलं होतं, न खाऊंगा न खाणे दूंगा. आम्हाला सुद्धा विश्वास वाटत होता अरे खरंच भयंकर आहे. मग हे सगळं असताना त्यांच्या अलायन्समध्ये असणारा जो घटक पक्ष आहे त्या पक्षाचे उमेदवार प्रत्येक गावागावात 5 लाख 10 लाख 20 लाख 25 लाख कुठून देत होते? या काय का तुम्ही माहिती घ्या. माझं तर म्हणणं आता युट्यूब आपल्या प्रत्येक
भागात आपण फिरतो, आपण ग्राउंड लेवलचा रिपोर्ट काढा, तिथं कुणाचे पैसे आले होते, कोण पैसे वाटप करत होतं. रामेगावला जे बचत गटाला पैसे वाटप करताना सापडले 1000 रुपये एका महिलेला, त्याच्यात कुठल्या पक्षाचं चिन्ह सापडलं होतं? त्या महिलेनं सरळ तोंडावर सांगितलंय ना, घड्याळाला मतदान करा म्हणून आम्हाला 1000 रुपये दिले होते. इतकं सगळं स्पष्ट असताना मला वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती खर्च केल्याच्या नंतर सुद्धा झालेला पराभव बहुतेक पचवता येईना गेलाय काय की. आणि मला वाटतंय जनतेनं दिलेला संदेश आहे की पैशाच्या जीवावर, पैशाच्या ताकदीवर कोण जर राजकारण करू पाहत असेल तर जनतेनं सणसणीत दिलेली ही चपराक आहे. जनतेनं दाखवून दिलंय की तुमचं हे आमच्याच माध्यमातून मिळवलेल्या सत्तेचा वापर करून पैसा कमवायचा आणि तीच पैसा आम्हाला वाटून आमची मतं घ्यायची, हे आता इथून पुढे चालणार नाही. जो माणूस जनतेत राहील, जो माणूस जनतेच्या अडचणीला धावून जाईल, जो माणूस जनतेसाठी उपलब्ध असेल त्याच माणसाला आम्ही मतदान करू, ह्या पद्धतीचा दिलेला जनमताचा कौल आहे. मला वाटतं ह्याच्यातनं कुठंतरी शहाणं होऊन आपण सुद्धा आपल्या राजकीय वाटचालीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित असते की आता नाही चालणार ती पुढे एक गाडी मागे एक गाडी काचनं बंद करून. आता मला वाटतं काही लोक जमिनीवर बी आलेली बघितलीत मी त्याच्या त्या पराभवापासून. वाटतं त्याचा विवेचन करणं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं विनाकारण खोडसाळपणानं, आता तुम्हाला हाईट सांगतो, आचारसंहिता भंगाची तक्रार काय, निवडून आलेल्या उमेदवारानं रॅली काढली म्हणून. आता काय रॅली काढली? ही निकावा निवडणूक लढवल्यात का नाहीत, का निवडून आली ती का नाही, ह्यांनी काय करत होते काय नाही. बरं ह्यांचा इतिहास माहिती आहे ना, पद्मसिंह पाटील आणि पाटील कुटुंबाचा इतिहास अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे ना, की स्वतःला पॉलिटिकली अवजड ठरल्याच्या नंतर स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन खून करणारी माणसं आहेत. दैनिक जागृत जनप्रवास नावाचा पेपर छापून आणायचा, त्याच्यात बातम्या छापून आणायच्या आणि लोकांचं मत मॅनिप्युलेट करायचं, अशी करणारी माणसं आहेत. मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी स्वतः खुद्द करणं गरजेचं आहे. हा एक भाग झाला. अजून एक पद्धत आहे त्यांची, काम काही करायचं नाही, शून्य काम. अधिकाऱ्याकडून माहिती घ्यायची आणि अख्खा दिवस त्या प्रेस नोट बनवण्यात घालवायचं आणि ती प्रेस नोट द्यायची संध्याकाळी. काम करणारं दुसरं तिसरीकडेच असतंय, श्रेय मात्र घ्यायला पुढं असते. अजून काही प्रकार आहेत, मी सांगणार आहे ती बी भविष्यात, माझ्याकडे येऊ द्या, सगळं आहेत माझ्याकडे पुढं. की राजे निंबाळकराचं घर जळतोय म्हणून पेटवायची, पहिल्यांदा झोपडपट्टीला आग लावायची, घरच पेटवायचं म्हणा की, आणि जेव्हा त्या घरात आखाजीला पेटायला दिसायला की मग विजायला पळायचं, मग विजवायला पळायचं. म्हणजे पेटवणारे बी हीच, पेटवल्यामुळे नुकसान झालेली जी श्वासायची ती श्वासायला लागली आणि पुन्हा विजवायला जाणारी बी हीच. ह्याच पद्धतीचं काम आता नगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसतंय. ज्या वेळेस नगरपालिकेच्या अंडरग्राऊंडचं काम आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं, त्याच वेळेस रस्त्याची दुरावस्था होती माहित होतं आम्हाला. म्हणून मी असेल, आमदार कैलास पाटील, आम्ही सगळे, नंदुबाई तेव्हा नगराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी मिळून झालेल्या कामावर ताबडतोब पूर्ण नवीन रस्ते व्हावे ह्या उद्देशानं रस्त्याची कामं मंजूर करून घेतली होती. त्या कामाला ही माझ्याकडे स्थगिती आदेश आहेत, तुम्हालाही देतो पुन्हा रेकॉर्डवर, आमदार साहेब त्याच्याबद्दल सविस्तर सांगतील तुम्हाला. कामाचे स्थगिती आदेश आहेत. आज त्या धाराशिवच्या रस्त्यानं जात असताना ज्या माझ्या भगिनीला, ज्या माझ्या बांधवाला, ज्या सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतंय, की कुणाचं पाप आहे नेमकं? मंजूर असलेल्या कामाला शासनानं स्थगिती द्यायची, पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती. अजून पुढचा आदेश काय आलेला नाही. आणि ह्या कामाला स्थगिती असल्यामुळे ही रस्त्याची कामं होत नाहीत. आणि त्या कामाची पाहणी करायला त्याच पक्षातला आमदार जाऊन पाहणी करतो. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे स्थगिती तुम्हीच द्यायची, कामं तुम्हीच होऊ द्यायची नाहीत. लोकांना त्रास व्हायला आहे, लोक अडचणीत आहेत, परेशान आहेत. बरं, माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही रोखावर कशाला राग काढायला लागले? त्याच लोकांनी तुम्हाला कधी ना कधी मतदान केलंय ना. काय राग काढायचं ती ओमराजेवर वैयक्तिक काढायचा, काय राग काढायचं ती कैलास पाटलावर काढायचा, काय राग काढायचं ती तुम्ही नंदुराजेवर काढायचं ना, वैयक्तिक काढा ना, काय काढायचं. आणि ती तुमची इतिहास आहे तसा सुडू व्हायचा पहिल्यापासून. सामान्य लोकांना कशाला विटीस धरायला लागले तुम्ही? काय त्यांनी तुमचं वाटोळं केलंय सामान्य माणसांना? काय धाराशिव मधल्या जनतेनं तुमचं वाटोळं केलंय? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे.
अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला जागा मिळण्याच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस नंदुबाई नगराध्यक्ष होते, नगरपालिकेमध्ये जीबी मध्ये ठराव घ्यायचा होता, त्यावेळेस दूध संघाची जागा द्यायचा ठराव घेतला तर त्याला विरोध केलाय. प्रस्ताव पाठवला शासनाकडे, ती शासनानं प्रस्ताव फेटाळून पाठवला. त्याचा परत प्रस्ताव कैलास पाटलांनी तयार केला, त्याला मंजुरी आणली. आणि कमाल सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी मीटिंग होती त्या मीटिंगला मी आणि कैलासदादा दोघं बी होता त्या मीटिंगला, तर ती मीटिंग कॅन्सल केली. कशामुळं? मी खासदार असतील, ती आमदार असतील, ही संविधानिक पद आहेत. संविधानिक पदावरच्या माणसाला बैठकीला उपस्थित राहता येऊ नये किंवा त्यांच्या बैठकीला, पण शेवटी रेकॉर्ड बोलते ना, करणं काहीच नाही. आता सुद्धा त्या रेल्वेच्या कामाचं जोपर्यंत 80% कामाचं भूसंपादन होत नाही जमिनीचं, तोपर्यंत कुठलंही रेल्वेचं काम चालू होत. नेमकं खासदारकीला पराभव झालेला कळ नाही का? रेल्वेचा विभाग कुठं राज्याकडे घेतलाय का बघा तरी, एखादा जर घेतला असेल तर मला सांगा. तसं करणे काही नाही, फक्त नुसतं गप्पा. बरं त्याला चपरा काय नाही. संत गोरोबा काकाच्या डोक्यावरचे पत्रे 40 वर्ष आपण मंत्री असताना काढू शकलो नाही, त्याच्यावर बोलायचं नाही काय. पण पीपीटी आता तिथं काय दिवा लावलाय ती बघून इथं दिवा लावायला लागले. तुळजाभवानीच्या मंदिरात तिथं बी पीपीटीच आहे. उगाच मी म्हणायचं आता धाराशिवचं मी झालो का नाही तुम्हाला सिंगापूरच करून दाखवतो. अरे कळलंच काय? करणं शून्य, कर्तृत्व शून्य, निस्त गप्पा, निस्ती पीपीटी, निस्ते स्वप्न. बरं त्या स्वप्नाला हाणलेली चपरा काय? आता तरी जागं व्हावं. मला हिनवलं गेलं निवडणुकीत, ही काय काम आहे खासदाराचं? अरे तुम्ही काय दिवा लावला? 40 वर्ष बघितलंय की लोकांनी. आमचंही 5 वर्षाचं काम बघितलं लोकांनी, लोकांना पटलं म्हणून 3,30,000 इतकं मताधिक्य दिलं. ती बी मान्य नाही, तिथे बी वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे. कशाच्या बी तक्रारी, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार, आमच्या बरोबर असणारे बॉडीगार्डवर. काय त्या विचारानं केलं यांचं? आता उमेदवार म्हणून मला जाता येते. बरं मी त्यांना म्हणलं की त्या बॉडीगार्डला एसपीचा आदेश आहे की ह्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही ह्यांच्या सोबत राहायचं. मग आम्ही मतदान केंद्रात जात असताना, आम्ही मतदान केंद्रात मी उमेदवार म्हणून गेलो, ती माझ्या सोबत होतं. त्याला जर मतदान केंद्रावर कुणी अडवलं असतं तर ती कशाला आलं असतं मध्ये? मतमोजणी केंद्रावर त्याला अडवलं असतं तर ती मध्ये आलं असतं का? मग दोष कुणाचा आहे? येणाऱ्याचा आहे का अडवणाऱ्याचा आहे? ती तिची ऑर्डर फॉलो करायला लागली. त्याला काय आदेश आहे एसपीचा? तिची काय दोष आहे? त्याच्यावर गुन्हे नोंद करा. काय त्या बिचाऱ्यांचा दोष आहे? तुमच्या मतमोजणी केंद्रावर जा, तिथं पोलीस बंदोबस्त होता का नव्हता? पण तुम्ही पत्रकार बांधव होता सगळेजण. तुम्हाला आयडी बघून मध्ये जाऊ दिलं, कसं बिगर आयडीच जाऊ दिलं मध्ये. मग ह्यांनी येत असताना ह्यांना अडवायचं ना. ह्यांना अडवल्याच्या नंतर जर तिथं कुणी आरेरावी करून मुद्दामून जर कोण घुसला असेल तर बिनधास्त गुन्हे दाखल करा. आम्ही घुसवलो असेल तर आमच्यावर करा, ती घुसली असतील त्यांच्यावर करा. अरे पण तुम्ही कुणीच अडवलं नाही, ते गेले मध्ये, त्याचा काय दोष आहे त्यांच्या? मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण कृपा करून करू नये. कायम माझं म्हणणं आहे की आपल्याच्यानं काही चांगलं करता येते का बघावं, कुणाचं चांगलं होतंय का बघावं. विनाकारण प्रत्येकाचंच वाईट करायचं आणि खास करून विरोधाचं वाईट करायला पेटवायचं, सगळं पिटवून टाकायचं सगळं आणि पुन्हा इजवायला जायचं. ही बंद करा पद्धत. मला वाटतं हा मुद्दा होता. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मला आपल्याला एवढंच सांगायचंय की स्वतःच्या पैशाच्या आर्थिक ताकदीवर, दहशतीवर राजकारण करायचे दिवस संपलेत. तुम्हाला आता कामच करावं लागल. 4-5 कारखाने काढायचे, आपल्या संस्था बघायच्या, ट्रस्ट हडप करायची, तिचा कारभार बघत बघत जमलं तर मग राजकारण करायचं. संपले दिवस ते. आता तुम्हाला 24 तास लोकांसाठी द्यावे लागतील. तुम्ही द्या लोकांना 24 तास, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आणि तुम्ही लोकांना त्या पद्धतीनं जर जुन्या धर्तीवर जर कोण राजकारण करायचा प्रयत्न केला तर लोक जागा दाखवतील त्याची. आणि लोकांनी जागा दाखवल्याच्या नंतर ती बी मान्य नाही पुन्हा. सगळंच बघितलंय ना आपण. नरेंद्र मोदीच्या सभेला आलेल्या माणसाला किती पैसे देऊन आणलं होतं त्यांनी सांगितलंय ना. अजून काय पाहिजे? त्यामुळं माझं इतकंच म्हणणं आहे की निवडणूक आहे, लोकमत आहे, लोकांच्या मतामध्ये लोकांनी जे दिलेला निर्णय त्याला मान्य करायला शिका. आणि माझं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातलं जनतेला आव्हान आहे की अशा पद्धतीनं पैशाच्या ताकदीवर, दहशतीवर कोण राजकारण करायचा प्रयत्न करत असेल, कोण सत्ता मिळवायचा प्रयत्न करत असेल तर जनतेनंच अशा मंडळीला आता घरी बसवणं गरजेचं आहे. आणि निश्चित जनता बसवल्याशिवाय राहणार.
महत्वाची का? खोल्यात निविदा ओपन करून वर्क ऑर्डर द्यायचं बाकी होतं, तर यांनी यंत्रणा बदलाचं खूळ घातलं कार्यकर्त्याला शिफारस द्यायची म्हणून. 108 कामं शहरातली ही नगरपालिकेकडनं जी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना नगरपालिकेकडनं परत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली. त्या 108 कामाचं आजचं स्टेटस जर बघितलं आपण, ही कामं कधीची आहेत? 2023च्या मार्चची. म्हणजे त्यावेळेस जर कामं झाली असतं, त्या 108 कामापैकी फक्त 23 कामं पूर्ण आहेत. आणि दुसरी 81 जी कामं होती नगरविकास विभागाकडून आणलेली, त्यातली फक्त 20 कामं पूर्ण आहेत. त्यामुळं या 189 कामापैकी आजच्या घडीला शहरात फक्त 43 कामं पूर्ण आहेत. आणि त्यापैकी हाईट सांगतो मी तुम्हाला, 108 पैकी फक्त वर्क ऑर्डर 91 कामात झालेत आणि पूर्ण 23 आहेत. म्हणजे बाकीच्या सुद्धा ह्यांनी कार्यकर्त्या म्हणून शिफारशी घेतल्यात, त्या कार्यकर्त्याला स्वकामं दिली नाही त्यांनी. म्हणजे ह्यांचा एवढा निर्णय झालाय. म्हणजे जाणीवपूर्वक शहरातली कामं होऊ नये आणि त्याचा रोष कशा आमच्यावर येईल ही काळजी किंवा हे काम ह्या सत्ताधाऱ्याकडनं केलं जातं. आणि मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला घेतलेल्या त्यांच्या नावाने घेतलेली शिफारस तर द्या, त्याला तर काम करू द्या. म्हणजे वर्क ऑर्डर सुद्धा झालेला नाही, मग तुम्ही यंत्रणा बदलाचा का 8 तास केला? कार्यकर्त्याला काम द्यायचा 8 तास का केला? बरं, दिल्यानंतर काम पूर्ण होऊ नये ह्याची काळजी का घेता तुम्ही? पण जनतेला, धाराशिव शहरातल्या जनतेला वेटीत धरायचं काम तुम्ही का करता, याचं उत्तर तुम्ही धाराशिव शहरातल्या जनतेला दिलं पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना त्यांची गैरसोय व्हावी. आता बघतोय आपण पावला पावलावर चिखल आहे, सगळ्या अडचणी आहेत. ह्याची जो खबरदारी ह्या सत्ताधाऱ्याकडनं घेतली गेली जाते आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल, आमच्या नावावर वाढायचं, ही वस्तू ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ही जरी कामं पूर्ण झाली तर निश्चितच धाराशिवच्या शहरातल्या जनतेला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. आता जिजामाता बाकीचं नगरोत्थानमधून मागच्या वर्षभरापासून आपण बघतोय की आम्ही एवढे शेकडो कोटी मंजूर केले म्हणून डिजिटल लावले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्याची निविदा प्रक्रिया अंतिम का झाली नाही ह्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं आहे. ही कामं कधी सुरू होणार?
का फक्त डिजिटल लावायचं, श्रेय घ्यायचं आणि लोकांना चिखलातून जायची पाळी आणायची? याचं उत्तर साधारण देणं गरजेचं असं मला वाटतं. एक फक्त मुद्दा राहिलाय माझा. प्रसादच्या बाबतीत राणा पाटील आमदार झाल्यापासून सांगते प्रसाद योजना, प्रसाद काय रुपये आलाय का त्या प्रसादचा? आपलं सरकार प्रस्ताव पाठवलं. आमचं सरकार महाविकास आघाडीच होतं त्यावेळेस म्हणायचे प्रस्ताव पाठवत नाही. आता त्यांचं 2.5 वर्ष होतं. काय झालं नेमकं विचारात? ही लोकांना जी सांगते ती गप्पा हाणते ती, काहीच नाही त्याचं. कुठंच रुपया नाही अजून. आता 5 वर्ष संपत आली ती. मला काय म्हणायचंय, माझा स्वभाव कसा आहे, जे काम होऊ शकतं त्याच कामाच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे. जे होऊ शकत नाही त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं कधी माझीच मानसिकता नसते. जे केलंय ते प्रामाणिकपणे केलं. त्या प्रसाद बद्दल नुसतं बोलते. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत काढा तुमची भाषणं, काय केलं काय केलं. अरे तुम्ही सांगत होता ना 2.5 वर्ष आमचं सरकार होतं म्हणून प्रस्ताव पाठवत नाही. तुमचं 2.5 वर्ष होतं, काय झालं मग? तुम्हाला दिले नाहीत पैसे मोदी? अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा प्रस्ताव हा त्या विभागानं नाकारला होता. त्यानंतर इथल्या समाज बांधवांनी आंदोलन केली, गुन्हे दाखल झाले, उपोषण केली. त्यानंतर आपण त्यांना विनंती केली सरकारला की ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकाला दुग्ध विकास विभागाची जागा दिली संभाजीनगरची, त्याच धर्तीवर आम्हाला जागा द्या. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या डिपार्टमेंटकडे गेला. मी खासदार साहेब वेळोवेळी त्या मंत्र्याकडे, संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा करत होतो किंवा तुम्ही ह्याची बैठक लावा, निर्णय घ्या. पण 1.5 वर्ष प्रस्ताव जाऊन झालं तरी यांनी निर्णय घेतला नाही आणि आता ते दुसरे घेतात. मग जर त्याच वेळेस प्रस्ताव गेल्या निर्णय झाला असता तर आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा राहिला असता. जाणीवपूर्वक तसंच ठेवलं. दुसरी गोष्ट, आपल्या कसबे तरोड्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ह्याच्या बाबतीतला सुद्धा 2016ला घोषणा झाली. मोठे मोठे आर्किटेक्चर नेमले. त्यानंतर ती तरोड्याची शाळा ही दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरल्यानंतर बाजार समिती आहे. एवढं मोठं महापुरुषा स्मारक होतंय म्हणल्यावर आणि शाळेला जागा द्यायची म्हणल्यावर बाजार समितीनं रेडी रेकनर प्रमाणे जागा देणं अपेक्षित असताना त्यांनी बाजार मूल्यानं पैसे मागितले. बाजार समिती कोणाच्या ताब्यात होती? मग त्यांना एवढ्या महापुरुषांच्या ह्या स्मारकाला रेडी रेकनर जागा द्यायला काय अडचण होती? त्यांनी 2.5 कोटी रुपये जागेची मागितली. त्यामुळं त्या स्मारकाला काही लाख मंजूर, 96 लाख काहीतरी असं मंजूर आहेत. आणि जागेला शाळा शिफ्ट करायची म्हणून जागेला मागितली आणि 2.5 कोटी, आणि परत शाळा बांधकाम करायची म्हणून 7-8 कोटी मागितले. हा प्रस्ताव सुद्धा मी वेळोवेळी पाठपुरावा करतोय. विधानसभेत सुद्धा आवाज उठवलाय. फक्त मुख्यमंत्र्यांच्या सहीसहित राहिलेला. 2016ला घोषणा झाली. आज 24 आहे. मग तुम्ही जागेचं आधी आडवा पाय घातला. जागेच्या बाबतीत जर त्यावेळेस तुम्ही बाजार समितीत जागा खरं तर विनामूल्य द्यायला पाहिजे होती. बाजार समितीत जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होते. पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आणि जर तिथं तुम्ही बाजार मूल्यानं कुठेही तुम्ही बाजार मूल्य म्हणजे कुठेही व्यापार करायचा किंवा पैसे कमवायचे, चांगल्या कामाला जर गोष्ट चालली असते तुम्ही रेडी रेकनर द्यायच्या लांब तुम्ही मोफत द्यायला पाहिजे. तुम्ही बाजार मूल्याने पैसे मागितले म्हणून ते समाज कल्याण विभागाकडे आता परत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सहीला आहे. ते सुद्धा आता आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की तुम्ही वेळ लावू नका. म्हणजे आज 8 वर्ष झाली तरी तुम्हाला अजून म्हणजे झालेलं नाही का ते समाधान? आपलं किती अडथळा आणायचा? त्यामुळे अडथळे आणण्यापेक्षा चांगल्या कामाला तुमची शक्ती वापरा आणि ते काम करून घ्या. आता जे आणलेलं आहे गतिमान सरकार म्हणून यांची स्वतःच्या जाहिरातबाजी करतात ही लोक, वेगवान निर्णय. आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत जी फाईल आहे ती किती महिन्यापासून प्रलंबित आहे, त्याच्यावर सही का झाली नाही किंवा तो त्याचा शासन निर्णय कधी निघणार, ह्याचं पण उत्तर सत्ताने देणं गरजेचं असं मला वाटतं. धाराशिव शहरामध्ये धाराशिव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं असल्यास खरं तर अख्खा दिवस पुरायचा नाही, परंतु काही मुख्य मुद्दे आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो. पाणी पुरवठा असेल, रस्त्यावरच्या लाईट असतील, लाईट बिल असेल, स्वच्छता असतील, आणि आताच खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्याची कामं असतात. खरं तर या सगळ्या बाबीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, काही खुलासे होणं गरजेचं आहे. सध्या शहरातल्या लाईटी आपण पाहतो, आपल्या काळामध्ये आपण 7,000 लाईटी शहरामध्ये बसवल्या होत्या. परत 3,000 लाईटी लागतील म्हणून आपण ESL बरोबर त्यावेळेस
करारनामा केला होता आणि आता त्या कंपनीला पैसे द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणून ह्या सगळ्या लाईटी त्या कंपनीनं काम बंद केल्यामुळं आपल्या शहरातल्या बंद दिसतात. परंतु या सगळ्या अडचणीच्या अनुषंगानं त्याच्या मुळामध्ये जायला हे सरकार तयार नाही, किंवा ह्या अडचणी सोडवण्यासाठी या सरकारची धोरणं, केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन असेल, या सरकारची धोरणं कशी आड येत आहेत हे निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. ज्यावेळेस EESL या कंपनीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये लाईट लावण्याच्या संदर्भामध्ये धोरण निश्चित केलं, त्यावेळेस आपली धाराशिव नगरपालिका ही या EESL कंपनीच्या बरोबर सगळ्यात पहिला MOU करणारी महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका होती. आणि त्यांच्याबरोबर आपला MOU साईन झाल्याच्या नंतर जवळपास कित्येक महिन्यांनी महाराष्ट्र शासनानं त्या कंपनीच्या बरोबर MOU साईन केला आणि सबंध महाराष्ट्रामध्ये ही योजना त्या ठिकाणी लागू केली. आता वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी येत आहेत आणि ते वित्त आयोगाचे पैसे आपल्याकडं शिल्लक नसल्यामुळे त्या कंपनीला आपण पैसे देऊ शकत नाहीत, अशा प्रकारचं धोरण प्रशासनामार्फत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं किंवा कारण सांगितलं जातं. परंतु यातली वस्तुस्थिती अशी आहे की नेमकं वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी का येतात ह्याच्या खोलामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि ते कमी येण्याचं कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाचं त्या ठिकाणी वित्त आयोगाच्या बाबतीतलं असलेलं धोरण आहे. आपण पाहिलं तर 14वा वित्त आयोग ज्यावेळेस नगरपालिकेला आपल्या येत होता त्यावेळेस सरासरी 14वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षाला कमीत कमी 16 कोटी रुपये त्या ठिकाणी येत होते आणि 15वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर केवळ 6 कोटी रुपये त्या ठिकाणी यायला लागले. आणि हे पैसे आपल्याला कमी येण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस 14वा वित्त आयोग लागू होता त्यावेळेस मिलेनियर सिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे शहरं 10 लाखाच्या पुढं या शहरांची लोकसंख्या आहे ते शहरं या वित्त आयोगामध्ये समाविष्ट नव्हते. नंतर 15व्या वित्त आयोगामध्ये ज्यावेळेस अंमलबजावणी ही झाली त्यावेळेस ही शहरं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि याचा परिणाम असा झाला की वित्त आयोग जो काही डिवाइड होऊन सगळ्या नगरपालिकांना येतो त्यामध्ये या मोठ्या शहरांची लोकसंख्या पाहता, त्या मोठ्या शहरांचा आवाका पाहता या सगळ्या मोठ्या शहरांना हा वित्त आयोग मोठ्या प्रमाणात जायला लागला आणि छोट्या नगरपालिकांना हे पैसे कमी पडायला लागले. हा एक भाग झाला. नंबर 2चा भाग जे आपण कार्यात्मक अनुदान म्हणू किंवा प्रोत्साहनपर अनुदान देखील वित्त आयोगाच्या माध्यमातून यापूर्वी यायचे. 15 वित्त आयोगामध्ये प्रोत्साहनपर अनुदान पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. ज्या नगरपालिका सर्व्हिस लेवल बेंचमार्किंग त्या ठिकाणी करतात त्या नगरपालिकांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जायचं, परंतु हे प्रोत्साहनपर अनुदान देखील आता येत नाही. आज शहरामध्ये जी स्वच्छतेचं आपण पूर्ण बोजवारा झालेला आपण पाहतोय, लाईटच्या संदर्भामध्ये जी दुरावस्था झालेली पाहतोय आणि पाणी पुरवठ्याचं लाईट बिल भरण्याच्या संदर्भामध्ये जी अडचण निर्माण झालेली आपण पाहतोय, त्याला सगळं कारण फक्त हे वित्त आयोग आहे. आणि या वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये शासनानं कधीही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला सोडून वित्त आयोगाची एकदा अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पुढे काही दुरुस्ती करता येत नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काही निधी या नगरपालिकांना देणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. हा एक भाग झाला. नंबर 2, रस्त्याची कामं जसे आमदार साहेबांनी सांगितले की ज्या कामांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये स्थगिती, म्हणजे आता जी स्थगिती दिली आहे ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही कामं मंजूर झाली होती आणि ही कामं मंजूर झाल्याच्या नंतर कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीला याचं श्रेय मिळेल आणि कुठंतरी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती आणि या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनीच नगरपालिकेचं वाटोळं केलं, अशा प्रकारचं एक परसेप्शन जनतेच्या मनामध्ये क्रिएट व्हावं, निर्माण व्हावं, यासाठी हा घातलेला घाट आहे असं म्हणायला हरकत नाही. 2021ला ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेसची देखील काही कामं मुद्दाम आजपर्यंत होऊ दिलेली नाहीत. त्यापैकी एक काम खुद्द पालकमंत्र्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलं होतं, अजूनपर्यंत ते काम पूर्ण नाही.
त्या कामामध्ये ज्या भागामध्ये नाली करणं आवश्यक होतं त्या भागामध्ये नाली न करता जिथं घरं नाहीत तिथं नाली केली आणि ज्या घरांना खरंच नालीची आवश्यकता आहे अशा भागामध्ये नाली करण्यात आली. हे एक उदाहरण खातर मी आपल्याला सांगतो. त्या कामाची सुद्धा यादी मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी देऊ इच्छितो. मुद्दाम या लोकांनी या शहराचं या अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे वाटोळं केलं अशा प्रकारचं एक परसेप्शन क्रिएट करण्याचं काम या सत्ताधारी मंडळीने केलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या योजनेमध्ये 40 कोटी रुपये हे त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले होते. परंतु मला आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करायची की तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन पहा की या 40 कोटी रुपयांची कामं करण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला सदर रस्ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातले आदेश नेमके कधी दिले. ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस हे आदेश मुद्दाम देण्यात आलेले नाही आणि ज्या वेळेस सगळी बोंबाबोंब झाली, ज्यावेळेस पत्रकबाजी झाली किंवा पेपरला बातम्या आल्या, लोकांच्या अडचणी आल्या, त्यावेळेस सगळ्या भागामध्ये या लोकांनी जाऊन आम्ही मुरुम टाकतो असं सांगितलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या 40 कोटी रुपयांमधूनच ही कामं नंतर करण्यात आली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे आम्ही त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या गावाचं कसं वाटोळं केलं आणि आम्ही आता कसं चांगलं करतोय हा सांगण्याचा घाट त्या ठिकाणी त्यावेळेस घालण्यात आला. परंतु शहरातली जनता ही सुज्ञ आहे. शहरातल्या जनतेला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनमध्ये घरोघरी जाऊन वस्तुस्थिती सांगितली आणि त्यामुळेच खासदार ओमराजे निंबाळकर यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं. परंतु तरी देखील आता विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावरती परत एकदा अशाच प्रकारचा घाट घालण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. नेमका तो घाट यासाठीच घातला जातोय की परत एकदा या लोकांचा रोष आमच्यावरती यावा. आनंदनगर, रामनगर, समतानगर या भागातले रस्ते असतील किंवा समर्थनगर या भागातले रस्ते असतील, काकडे प्लॉट या भागातले रस्ते असतील, दत्तनगर या भागातले रस्ते असतील, अनेक रस्ते असे आहेत की ज्या ठिकाणचे रस्ते गेल्या 2-2, 3-3 वर्ष झाले मंजूर आहेत. काही रस्त्याच्या निविदा देखील झालेल्या आहेत. निविदा होऊन त्या रस्त्याच्या कामाची जी मुदत असते ती मुदत देखील संपलेली आहे. परंतु मुद्दाम हे रस्ते त्या गुत्तेदाराला त्या ठिकाणी सुरू करू दिले जात नाहीत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि ते सत्य कसं आहे हे कागदोपत्री आम्ही त्या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ. नंतरचा भाग पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की 2022 मध्ये खरं तर हा माझा लढा 2016 पासून सुरू आहे. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना जे जुने पत्रकार आहेत, ज्यावेळेस मी 15ला नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये ज्यावेळेस अमृत योजना आली होती त्यावेळेस अमृत योजनेच्या अनुषंगानं जे शहराला आपल्याला परिपूर्ण पाणी 2021 पर्यंत मिळणं अपेक्षित होतं ते सगळ्याच्या सगळं पाणी उजनी धरणावरून आपल्याला मिळावं. आपल्या इथले स्तोत्र जे आहेत ते कधी कोरडे असतात कधी भरलेले असतात. ते कायमस्वरूपी स्तोत्र जरी असले तरी ते आपली भौगोलिक परिस्थिती पाहता, पर्जन्यमान पाहता हे स्तोत्र कधी कधी कोरडे पडतात आणि त्या कोरड्या स्तोत्रातून आपल्याला पाणी मिळत नाही आणि म्हणून शहराला त्या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. म्हणून त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांना, त्यांचं नाव सांगतो मी, राणा पाटलांना, त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की हे स्तोत्र आपले बरोबर नाहीत, या स्तोत्रातून आपण पाणी घेणं योग्य नाही, याच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही आणि म्हणून संपूर्ण पाणी हे उजनी धरणातून आपण आणणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा मी त्यांना आग्रह केला होता परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. अमृत 1 मध्ये त्यांनी रुईबर आणि तेरणा धरणावरून पाणी आणण्याच्यासाठीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि शेवटपर्यंत आपल्याला त्या धरणामधून पाणी मिळालं नाही. जरी अमृत 1 मध्ये आपल्याला सगळी पूर्ण कामं करून घेतलेली असली तरी या स्तोत्रांमधून पाणी आपल्याला मिळत नसल्यामुळं आपली पाण्याची पूर्णपणे भूक आजपर्यंत भागलेली नाही. आणि म्हणून 2020 मध्ये मी नगराध्यक्ष असताना परत एकदा आम्ही आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक ठराव घेतला आणि हे तेरणा आणि रुईबर धरणाचं जे पाणी आहे हे पाणी शाश्वत नसून आपली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आम्हाला हे पाणी संपूर्णपणे उजनी धरणावरून मिळावं यासाठीचा प्रस्ताव आपण जलसंपदा विभागाला त्या ठिकाणी दाखल केला होता. दरम्यानच्या काळामध्ये कैलास पाटील आपल्या त्या मतदारसंघाचे आमदार झाले. मला आठवतंय ओमदादा, मी, कैलासदादा आम्ही 3 जण, जयंत पाटील साहेब त्यावेळी जलसंपदा मंत्री होतो
मंत्री होते जयंत पाटील साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना विनंती केली की हे जे पाणी आहे ते संपूर्णपणे उजनी धरणावरून आम्हाला पाणी मिळावं, अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तिप्पट त्या ठिकाणी 2052 पर्यंत पाणी पुरेल एवढं पाण्याचं आरक्षण उजनी धरणावरून त्या ठिकाणी करून दिलं होतं. हे पाण्याचं आरक्षण देत असताना नगरपालिकेकडून त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याच वेळेस घेतलेलं होतं की आम्ही रुईबर आणि तेरणा धरणावरचं आरक्षण त्या ठिकाणी सोडून देऊ, आणि ते सोडून द्यायला नगरपालिकेनं एक क्षणाचा सुद्धा विलंब त्यावेळेस केलेला नव्हता. परंतु आज ज्यावेळेस सत्तांतर या महाराष्ट्रामध्ये झालं, ज्यावेळेस अमृत 2 या योजनेची अंमलबजावणी करायची वेळ आली, त्यावेळेस अमृत 1 या योजनेमधून जे झालं तेच अमृत 2 या योजनेमध्ये करण्याचा प्रयत्न आजचे सत्ताधारी परत एकदा करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे मी आपल्याला जे कागद या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्रव्यवहार केलेला आहे, ते कागद देखील आपल्याला मी या ठिकाणी दिलेले आहेत. 16/5/2022 ला आपलं हे आरक्षण पूर्णपणे उजनीवरून झालेलं असताना नगरपालिकेमध्ये मी अध्यक्ष, आमचे सगळे सहकारी, आम्ही शिवसेनेची सत्ता असताना त्यावेळेस अमृत 2 मधून हा सगळा प्रस्ताव पूर्णपणे उजनी धरणावरून आम्हाला समांतर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून मिळावा, अशा प्रकारचा जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेस सादर केलेला असताना परत त्याच्यामध्ये बदल करून परत हे उजनी धरणावरून संपूर्ण पाणी न आणता परत तेरणा धरणावरून आणि रुईबर धरणावरून हे पाण्याचे स्तोत्र दाखवून परत एकदा ह्या धाराशिवकरांच्या वरती अन्याय करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलंय. केवळ हे केल्याच्या नंतर धाराशिव शहरवासियांवरती अन्याय होत नसून धाराशिव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती सुद्धा हा अन्याय आहे असं आमचं मत आहे. कारण रुईबर आणि तेरणा धरणावरती अनेक शेतकरी अवलंबून आहेत, अनेक ग्रामीण पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत, आणि म्हणून माझं मत होतं की हे शहर वाढत चाललंय, या शहराला संपूर्णपणे उजनी धरणावरून पाणी पुरवठा होणं अपेक्षित आहे. परंतु त्यामध्ये कारणं जी दिलेली आहेत ते कारणं जर पाहिली तर खरंच ही कारणं हास्यास्पद आहेत. या कारणामध्ये त्यांनी हे परवडणारं नाही अशा प्रकारचं कारण त्यांनी दिलंय. जिथं 50-50 खोके घेऊन आमदार फुटले त्यांना 10-20 हजार कोटीचा निधी तुम्ही त्या ठिकाणी दिला, आणि केवळ उस्मानाबाद शहरातले आमदार तुमच्याकडे गेले नाहीत किंवा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे गेलो नाहीत, म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करून हे परवडणारं नाही आणि परत तुमच्या धरणातून पाणी वापरून तुम्ही पाण्याची तुमची तहान भागवा, अशा प्रकारचं म्हणणं या सरकारचं आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. सरकारनं यापुढील काळामध्ये संपूर्ण पाणी हे उजनी धरणावरूनच अमृत 2 मधून आम्हाला द्यावं, अशा प्रकारची मागणी देखील आम्ही यापुढील काळामध्ये सरकारला करणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मध्यंतरी काही रस्त्यांच्या बाबतीमध्ये श्रेयवाद पालकमंत्री आणि इथल्या सत्ताधारी आमदारांच्या मध्ये दोघांच्या मध्ये झाला होता. मला वाटतं काहीतरी 153 कोटी रुपयाच्या रस्त्याचा श्रेयवाद होता. ते आता श्रेय नेमकं जनतेनं गेलेल्या लोकसभेत कोणाला दिले ते मला माहित नाही, परंतु त्याच्या बाबत सुद्धा खरं तर बोलणं गरजेचं आहे. 153 कोटी रुपये ज्यावेळेस तुम्ही आमच्या शहराला मंजूर करता, त्यावेळेस आमच्या शहराला मंजूर करत असणारा निधी आणि तुम्ही इतर आमदारांना मंजूर करत असणारा निधी किंवा इतर शहरांना मंजूर करत असणारा निधी, याच्यामध्ये भेदभाव कसा केला जातो हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणं गरजेचं आज मला वाटतं. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय, नगरोत्थान या योजनेतून आम्हाला हे 153 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले, आणि इतर शहरांना मात्र मंजूर करत असताना तुम्ही ठोक अनुदान, विशेष रस्ते अनुदान, हे जे अनुदान आहेत हे 100% अनुदानं त्या ठिकाणी या शहराला किंवा या आमदारांना त्या ठिकाणी तुमच्या सत्ताधाऱ्याला दिली. मग आम्हाला नगर उत्थान योजनेतून का? नगर उत्थान योजना ही अशी योजना आहे की ज्यामध्ये 25% लोकवाटा हा नगरपालिकेला स्वतः भरावा लागतो. जर 153 कोटी रुपयाची कामं आपण जर या नगर उत्थान योजनेतून मंजूर केली असतील तर त्याचा 20-25 कोटी रुपयाचा जो काही लोकवाटा होणार आहे तो नेमका आपण कुठून भरणार आहे, याचं आपण काय शासनाला लेखी दिलेलं आहे का? कारण नगर उत्थान या योजनेतून ऑलरेडी धाराशिव नगरपालिकेला अंडरग्राऊंड योजनेची योजना मंजूर आहे आणि त्याचा लोकवाटा माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत नगरपालिकेने 1 रुपया देखील भरलेला नाही. असे असताना दुसरी योजना परत नगर उत्थान मधून देण्याचं कारण काय? आपला मनामध्ये प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे की मग तुम्ही अंडरग्राऊंड योजना ही नगर उत्थान मधूनच का घेतली? तर आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अंडरग्राऊंड योजना ही शासन देत असताना त्याला केवळ नगर उत्थान हाच पर्याय आहे, इतर कुठल्याही योजनेतून अंडरग्राऊंड योजना ही दिली जात नाही. परंतु ज्यावेळेस रस्त्याला तुम्हाला
पैसे दिले जातात, अनुदान दिलं जातं किंवा निधी दिला जातो, त्यावेळेस मात्र तुम्हाला 3 पर्याय शिल्लक असतात. वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे, विशेष रस्ते अनुदान आहे आणि ठोक अनुदान आहे. हे तिन्ही अनुदान त्या ठिकाणी 100% अनुदान असतात. परंतु हे 100%चे अनुदान बाजूला सारून फक्त धाराशिव नगरपालिकेलाच लोकवाट्याच्या योजना द्यायच्या आणि आपल्या सगळ्या आमदारांना मात्र 100% अनुदानाच्या योजना द्यायच्या, हा देखील महाराष्ट्र सरकारचा आपल्या धाराशिव शहरवासियांवरती खऱ्या अर्थानं केलेला अन्याय आहे. त्यामुळं जे 153 कोटी रुपयाचे श्रेय घेणारे जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझं सांगणं आहे, जर एवढंच तुम्ही जर आमच्या शहरावर मेहरबान झाला असाल तर 100% अनुदानाची योजना आम्हाला द्या, निश्चितपणे त्याचं श्रेय आम्ही तुम्हाला देऊ. परंतु असं कुठंतरी नगरपालिकेला कर्जाच्या खाईमध्ये ढकलण्याचं पाप आपण कुठंही करू नये, अशा प्रकारचं आव्हान देखील मी या सगळ्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी करतो. ज्या वेळेस ही कामं 2021 ची मंजूर झाली, त्या कामामध्ये मगाशी आमदार साहेबांनी सांगितले की त्यांनी 108 कामं ज्यावेळेस केली, त्यावेळेस मला वाटतं सोमनाथ गुरु आमचे गटनेते त्यावेळेस उपोषणाला बसले होते. ह्या निविदा फायनल कराव्या, ह्या निविदा फायनल करून तात्काळ ही कामं करावी, परंतु केवळ आपल्या कार्यकर्त्यांना कामं द्यायची म्हणून ही कामं नगरपालिकेकडून शिफारशीच्या द्वारे आपल्याला करता येणार नाहीत, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण येते, म्हणून ह्यांनी ही कामं 82ला वर्ग केली आणि 82ला वर्ग करून आज तागायत ही कामं नाही होत नाही. परंतु त्यामध्ये काही गंभीर बाबी घडलेल्या सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो. त्याच्यामध्ये 2021 मध्ये काही कामं मंजूर आहेत, त्या कामावरती नगरपालिकेने ओव्हरलॅपिंग करून त्याच कामावरती परत दुसरी कामं करण्याचा घाट त्या ठिकाणी घातलाय आणि 2021 ची कामं मात्र मागं ठेवली आणि ह्या 108 कामामधून काही कामं त्यातली पूर्ण केली आणि काही कामं अजून सुद्धा प्रलंबित आहेत. म्हणजे ज्या वेळेस नगरपालिकेने 82ला ह्या सगळ्या कामाच्या एनओसी दिल्या, त्यावेळेस नगरपालिकेनं सुद्धा यापूर्वी आपले कुठली कामं मंजूर आहेत आणि कुठली मंजूर नाहीत याची खातरजमा न करता हा सगळा कारभार केलेला दिसतोय. म्हणून माझं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये सध्या आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. नगरपालिकेच्या तक्रारीच्या बाबतीमध्ये सुद्धा आज काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. नगरपालिकेच्या अनेक तक्रारी झाल्या, नगराध्यक्षाच्या काळात किंवा मागच्या मुख्याधिकाऱ्याच्या काळामध्ये काही तक्रारी झाल्या, अशा प्रकारचं प्रत्येक वेळेस बातम्या आम्ही वाचत असतो. परंतु आता जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये तक्रारी होत आहेत, ह्या सुद्धा बातम्या आता मला वाचायला, ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. त्याच्यावर माझं सरकारला एक सांगणं आहे किंवा एक आव्हान आहे की जर या सगळ्या परिस्थितीमध्ये जर नगरपालिकेचा कारभार पूर्वी सुद्धा चांगला नव्हता आणि आता सुद्धा चांगला नाही असं जर आपल्या सरकारी सत्ताधारी आमदारांना वाटत असेल म्हणून ते कायम वेळोवेळी जर तक्रारी करत असतील तर मग नगरपालिकेचा प्रशासक म्हणून तुम्ही मुख्य अधिकाऱ्यांना का ठेवलं? इतर पालिकेमध्ये अ वर्ग ज्या नगरपालिका असतात त्यामध्ये अनेक ठिकाणी महसुली अधिकारी हे क्लास 1 अधिकारी नगरपालिकेचे प्रशासक म्हणून आहेत. मग तुम्हाला एवढ्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये जर त्रुटी आढळून येत असतील तर आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकेमध्ये एक क्लास 1चा महसूल अधिकारी प्रशासक म्हणून का नेमला नाही? मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं आणि प्रशासकांनी त्यांचं काम करावं. अशा पद्धतीचं धोरण आजपर्यंत आपण का अवलंबलं नाही हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. याचा अर्थ असा आहे की जे आपल्याला करून घ्यायचं ते अधिकाऱ्यांकडून करून घ्यायचं आणि आपल्या मनासारखं जर एखादा अधिकारी करत नसेल तर त्या विरोधात तक्रारी करायच्या, अशा प्रकारचं सत्ताधाऱ्यांचं धोरण यामागचं दिसतंय. यावर सुद्धा सत्ताधाऱ्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. एक विषय फक्त राहिला आहे, हे गैरमार्गाचा अवलंब म्हणते. तुम्ही जर आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं असेल तर माझं नाव पहिल्या मशीनवर क्रमांक 2 ला होतं, ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराज निंबाळकर, आणि दुसरी एक मशीन होती कारण उमेदवार जास्त असल्यामुळे 2 मशीन होत्या. तर दुसऱ्या मशीनवर सुद्धा माझ्या 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा व्यक्ती होता आणि माझी पक्षाची निशाणी होती मशाल आणि त्या माणसाची निशाणी होती चिमणी. तुम्ही ती चिमणी ती मशाल जर बघितली तर लवकर चांगल्या माणसाला लक्षात येत नाही चिन्ह कोणतं आहे. आणि त्याच्यात जवळपास 18-19 हजार मतदान त्या माणसानं त्या निंबाळकरने घेतलं, 20,000च्या जवळपास. नेमकं गैरप्रकार करतोय कोण? बरं, ही हितच झालंय असं नाही, पूर्ण महाराष्ट्रभर झालंय. पिपाणी तुतारीच तुम्हाला माहिती आहे, 1.25 लाख त्या बगरेसरचं घेतलंय. मग नेमकं करतोय कोण?
आणि कसं आहे सगळं तुम्ही करून सगळं धरून लोकांनी 3,30,000 पाडून पुन्हा म्हणतो म्हणजे पुन्हा मी मागतो म्हणजे किती हास्यास्पद आहे. 3.5 मतांना जर पडले असते तरी एखादं समजू शकलो असतो. 3, 3.5, 4 मतांना 3.5 लाख म्हणजे काय जनतेला मूर्ख समजता का जनतेला भ्रष्ट समजता. जनता आम्ही सगळेच भ्रष्ट आहे जनता भ्रष्ट आहे मग ही तर एकटी शाव आहेत का अख्ख्या जिल्ह्यात. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या तेरणा हॉस्पिटल बद्दल बोललं जातंय ती जी माहिती आहे ती माहितीच्या अधिकारात मागवली होती. माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती तुमच्या पुढे सादर केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तुम्ही पैसे उचलले तर नाही ते कागदावरच सांगितले ना. कोणी सांगितले हॉस्पिटलनं सांगितलंय. मला आता काही दिवसापूर्वी एक बातमी ऐकायला मिळाली की त्याच तेरणा हॉस्पिटलनं एका माणसाला बिलाचा तगादा लावला म्हणून त्यानं आत्महत्या केली. किती गंभीर बाब आहे ही. म्हणजे जे तेरणा मेडिकल कॉलेज तेरणा ट्रस्टच्या नावानं चालतंय जी ट्रस्ट ही सभासदाची म्हणजे गोरगरीब लोकांची हाणली स्वतःच्या मालकीची केली. त्या ट्रस्टवर आज 1-2 कोटीचे डोनेशन एका एमबीबीएसच्या ऍडमिशनला घेतले जाते. त्याच्यावर सगळं ह्यांचं वरण भात पुरणपोळी चपाती चलती. त्याच्यावर एका गरीब माणसाचं उपचार केलेले पैसे साठी त्याला इतका तगादा लावला की त्या बिचारानं आत्महत्या केली. ह्याच्यापेक्षा काय वाईट असू शकते. कुठले ते आत्महत्या केली तुम्हाला डिटेल सगळं देत होती. नाव त्यांचं बघा नरेंद्र गाडे नाव आहे त्या व्यक्तीचं. कुठले नवी मुंबई. गुलाब दाखल झाला हो गुलाब दाखल झाला. तुम्हाला काय विचारायचं असतं विचारा. अर्चना पाटील यांनी नेमकं कोणत्या मुद्द्याविरुद्ध याचिका दाखल तुम्हीच विचारायला पाहिजे ना. त्यांनी मी घेतलेल्या पेपरला आलेल्या बातम्या बघून मी बोलायला लागलो. मला माहिती नाही पत्र वगैरे त्याचं मी पेपरला बातमी वाचली. दादा वर्ग 2 चे वर्ग कधी परत होतील बॅनर लागले. मी तुम्हाला म्हणलं नाही का झाल्यावर बोलू. राजे निंबाळकरांचं घर पेटतं ही लक्षात आल्याच्या नंतर अख्खी कॉलनीला आग लावायची आणि अख्खी कॉलनी जळायला लागल्यावर पुन्हा इजवायला विहिणीत जायची पुढे. ती बोलन मी मला पेट होते की आज कशाला. भाजपमधून शिंदे सेनेमध्ये सुधीर पाटील यांनी प्रवेश केला. ते असं म्हणाले की ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये जाणार आहेत. असं कोण त्यांनी काय म्हणावी माझा प्रश्न आहे का. त्यांना अधिकार आहे काही म्हणायचं. मी काय विचारू कोणत्यानं विचारायचं कोण आहे त्याला विचारा. त्यांनी भाजपची लोक शिंदे सेनेत का चालले ह्याच्यावर विचार करणं अपेक्षित आहे. हा कटके साहेब रस्त्याच्या स्थगितीबद्दल आपण सांगितलं आता ठिकाणी पण 2017 मध्ये एक जी आर होता. भुयारी गटारीचं जर काम करायचं असेल तर रस्त्याची कामं करू नये असं त्या जी आर मध्ये सांगितलं होतं. आणि भैयानं तुम्हीच त्या जीबी मध्ये सुद्धा तो जी आर दाखवून आम्ही ते रस्त्याचे काम नंतर करणार आहोत. झालं ना काम कटके साहेब काम झालं की भुयारी गटार झाल्यावर ती रस्त्याची कामं स्थगित रस्त्याची कामं झाली असते ना. तेच म्हणणं आहे ना. झाले ना भुयारी गटारची कामं त्या ठिकाणी झाले ना. आता काय अडचण आहे. आणि ती 108 कामं जी ती स्थगिती दिलेली ती कोणत्या ही वेगळी काम आहे. ही तर सगळीकडे भुयारी गटार झालेली आहे. आम्ही भुयारी गटार व्हायच्या आधी कुठं रस्त्याचं काम करा म्हणत नाहीत. भुयारी गटार झाल्यानंतर जी मंजूर होती ती स्थगिती होती. ती स्थगिती का उठवली नाही. आणि जी 108 काम आहेत त्याचे कनेक्शन दिले नाहीत दादा त्याच्यामध्ये घरांचे कनेक्शन हे बघा इथं पूर्ण काम झालंय. रस्त्याचं काम मंजूर असं काम करावं लागेल ना. का काम केलं नाही. आमचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक ही कामं केली जात नाही. पेंडिंग पाडली जातात. त्याचा रोष आमच्यावर यावा. आमचं एक म्हणणं आहे गटके साहेब त्यांची जर तयारी असेल का तर राणा पाटलांना यावं. आम्ही बी येत आहोत. ही सगळं बोलू घ्या. कनेक्शनच्या बाबतीमध्ये जे बोलताय त्याचा खुलासा देतो मला. कसं असतंय भुयारी गटार योजनेची पाईपलाईन ज्यावेळेस आपण सेंटरला टाकतो त्यावेळेस सेंटरला चेंबर येतात आणि कनेक्शन देण्याचे चेंबर हे त्या रस्त्याच्या बाजूला असतात. त्यामुळे एकदा रस्त्याच्या बाजूचे चेंबर झाले की कनेक्शन तुम्ही नंतर परत कधीही देऊ शकता. त्यासाठी रस्त्याचं काम प्रलंबित ठेवायची गरज नसते. असं जर कनेक्शनचं जर तुम्हाला कोण कारण सांगत असेल तर त्यांना आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांना समजून सांगू. कचरा डेपो बाबत बी प्रश्न आहे सर. तुमच्या वेळेस कचरा डेपोचा प्रश्न होता तो मार्गी लागला होता. तो का थांबलेला आहे सर. कुठलं पुढे या की जरा काय प्रश्न तुमचा म्हणला.
काय प्रश्न आहे नेमका? कचरा डेपो बाबत आहे. कचरा हा. डेपो जो अद्यापपर्यंत तिथंच आहे. तिथे शाळा आहे, भरपूर वस्ती झालेली आहे, शेतकऱ्यांना त्रास होतोय. तो कचरा डेपो तिथंच आहे. तो तुमच्या काळामध्ये मार्गी लागला होता, परंतु का थांबलेला आणि कशामुळे थांबलेला? माझ्या काळामध्ये कचरा डेपोच्या बाबतीमध्ये जे काही ठराव आम्ही घेतलेले आहेत ते ठराव तुम्हाला मी पाहिजे असले तर देतो. कसं असते, एखाद्या संस्थेवरती ज्यावेळेस लोकप्रतिनिधी नसतात त्यावेळेस तिथल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं काम असतं की त्या संस्थेवरती आपण लक्ष देऊन तिथल्या लोकांना दिलासा द्यायचा. त्यावेळेस कचरा डेपो इतरत्र हलवण्याच्या संदर्भामध्ये 3 ठराव घेतले होते. एक ठराव असा होता की एका ठिकाणचं भूसंपादन करायचं. भूसंपादनाला जर वेळ लागत असेल तर दुसरा ठराव असा होता की त्याच्याच बाजूला एक भाडे तत्वावरती जागा घ्यायची. तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा ती भाडे तत्वावरची जागा द्यायचं कबूल केलं होतं. आणि तिथली भाडे तत्वावरची जागा जर तिथल्या स्थानिक लोकांनी जर विरोध केला तर अजून एक पर्याय व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली होती. तिथं सुद्धा भाडे तत्वावरची जागा देण्याच्या संदर्भामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली होती. मग आता इथल्या सत्ताधारी लोकांचं काम असतंय की ही सगळे तिन्ही पर्याय आपण वापरून तिथल्या लोकांना दिलासा द्यायचा. मग ह्या बाबतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत काहीच का केलं नाही ते तुम्ही त्यांना विचारा. दादा, तुमच्या प्रशासकाच्या संपर्क प्रमुख त्यामध्ये बैठका घेत आहे, तुमचा त्याच्यामध्ये सहभाग दिसत नाही. कुठं आपल्या जिल्ह्यामध्ये दादा आता अधिवेशन आहे लोकसभेचं. आता उमर गेला आहेत ते नाही, लोकसभेचं अधिवेशन आहे. नाही ना, दादा पण नाहीत, भैया पण नाही. आहेत आमचे तुमच्यावर बोलायचं ना, ते मग थांबला जाऊ पुन्हा पदाधिकारी आहेत ना आमचे. आमचे कसं असतं साहेब, जिल्ह्यात संपर्क प्रमुख वेगळे आहेत, प्रत्येक विधानसभेला संपर्क प्रमुख वेगळे आहेत. ह्या आमचा रेग्युलर प्रोग्राम असतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. प्रशासकाच्या कारभारावर आपण आता बोट ठेवलं, पण लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय आयुधांचा वापर करण्यात आपण कमी पडलात का? आपल्याला काय वाटतंय? कुठल्या ह्याच्या बाबतीत? नगरपालिकेच्या म्हणजे शहरातल्या समस्येबाबत आपण आपल्या माहितीसाठी नगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत जेव्हा त्याला स्थगिती मिळाली, तेव्हा स्थगिती मिळाल्याच्या नंतर कोर्टात गेली, कोर्टाची ऑर्डर झाली. आता हायकोर्टाची ऑर्डर झाल्याच्या एक मिनिट, हायकोर्टाची ऑर्डर झाल्याच्या नंतर जर अजून मंजुरी मिळत नसती तर ती कोण कमी पडलं? म्हणजे अजून काय कारण दोंडा निघून झाला होता कुठे करावं काय नेमकं? वेळोवेळी विधानसभेचा आवाज उठवला, न्यायालयाचा आवाज उठवला, न्यायालयाला निर्णय देऊन सुद्धा जर सरकारला त्याचं महत्व वाटत नसेल किंवा न्यायालयाला ती महत्व देत नसतील तर काय अजून काय केलं पाहिजे? आणि आपण जर म्हणत असाल की लोकसभेत मांडायचं तर लोकसभा म्हणणार हा राज्याचा विषय आहे. लोकसभेत मला निधी एखाद्या गोष्टीचा, आता तुम्हाला अजून एक गंभीर बाब सांगतो. तुम्ही बघा, पण ऐका तुम्ही, मी लोकसभेच्या कामकाजात ऍक्टिव्ह आहे, काही इनऍक्टिव्ह आहे, की माझं मागच्या 5 वर्षाचं जे आहे माझं टर्म जी गेली का, ती टर्म जर आपण चाळून बघितली तुमच्या एमपी लॅडच्या पोर्टलवर तुम्हाला प्रत्येक खासदाराचा परफॉर्मन्स असतो. तर माझ्या पूर्वी अनेक खासदार होते, सगळ्या खासदाराचं मिळून जे कामकाज आहे आणि माझं एकट्याचं कामकाज आहे तेवढं तुम्ही एकदा जर व्हेरीफाय केलं तर लक्षात येईल की मी कुठं कमी पडलोय. जे बजेट येते ते पण केंद्र सरकार पण काही बजेट देतं, त्यामुळे तुम्ही नाही, माझं काय म्हणणं आहे, याच्या उपर जाऊन तुम्हाला सांगतो, पालकमंत्री असतील, इथले सत्ताधारी आमदार आता तुम्ही राज्य सरकारनं स्थगिती दिली, जशी रस्त्याची पाहणी करायला गेले ना तशी नगरपालिकेच्या कामकाजाच्या संदर्भात एखादी बैठक घ्यायला पाहिजे होती. मुख्यमंत्री त्यांच्या भाषेत बैठक, बरं का, आम्हाला गरज नाही बैठक घ्यायची, आम्ही पाठपुरावा आपण करतो, परंतु त्यांनी कुठेतरी मंत्रालयामध्ये आपली सत्ता आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून बाबा एवढ्या तक्रारी व्हायला लागल्या, ती का व्हायला लागल्या, कशा व्हायला लागल्यात, लोक का नाराज आहेत, ही रस्त्याची कामं मंजूर असताना का होत नाहीत, ह्याबाबतची सत्ताधाऱ्यांकडून एखादी तर बैठक झालेली दाखवा आम्हाला. आणि आपल्या माहितीसाठी हा विषय राज्याचा असताना सुद्धा याच्या बाबतीत सुद्धा मी लोकसभेत बोललेलो. मंजूर कामं जरी झाली तरी याच्यात सुद्धा बोललोय. रेल्वेच्या बाबतीत नेमकं काय झालं पुढे? रेल्वेच्या बाबतीत भूसंपादनावर काय केलं? भूसंपादनाचं एक विषय आहे. रेल्वेचं टेंडर काढायची गडबड एवढ्यासाठीच होती की निवडणुकीच्या आधी त्यांना दाखवायचं होतं की आम्ही काम चालू करतोय. पण रेल्वेचं कुठलंही टेंडर 80% भूसंपादनाचं काम झाल्याशिवाय निघत नाही ही वस्तुस्थिती आहे. हा रेल्वेचा नियम आहे, तोच नियम त्यांनीच मोडलाय. बरं, मोडला त्याच्याबद्दल मी आपलं काय म्हणणं नाही. आता माझं त्यात म्हणणं इतकंच आहे की 80%चं भूसंपादन होणार कधी, ती करा ना. कारण जोपर्यंत 80% भूसंपादन होणार नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होणार
मग टेंडर काढण्याला अर्थ काय? अर्थ काय? प्रशासकाचा कारभार सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेकडे 10-20 कोटी काहीतरी शिल्लक होते. त्याचं पुढे काय झालं? नेमकं कुठे गेला पैसा? कुठे गेला? लोकांचाच पैसा असतो. ते सत्ताधाऱ्यांना विचारा तुम्ही, आम्हाला काय विचारू? पैसे काय गेले? आज एवढी भयंकर परिस्थिती आहे. नाही एक मिनिट बोलतो. एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज तुम्ही बघा, राज्यातल्या नगरपालिकेवर किती वर्षापासून प्रशासक आहे? राज्यातल्या जिल्हा परिषदवर किती वर्षापासून प्रशासक आहे? मला सांगा, हे प्रशासकीय कामकाज का चालू ठेवलंय? का तर सत्ता आमची आहे आणि आमच्या सत्तेच्या काळात खालच्या जिल्हा परिषद पासून नगरपालिकेपासून ती जी काय करायचंय ते आम्हीच करू, हम करे सो कायदा, या भूमिकेतनं हे चाललंय आणि अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे वित्त आयोगाने सगळ्या निधी मिळून जवळपास 20 कोटी रुपये वन फेज मध्ये 8 MLD पाणी साठा आपल्याला मंजूर झाला होता. मग त्याच वेळेस 16 MLD मंजूर झाला का अटल 2 मध्ये झाला? नाही, तुम्ही गल्लत करू नका त्याची. मला सांगतो, उजनी UIDSSMT मधून उजनी पाणी पुरवठा ही 8 MLD ची होती. ती पूर्णपणे उजनी धरणावर. त्यामध्ये आपली त्यावेळेसची पाण्याची मागणी होती 16 MLD. त्यामध्ये उजनीतून 8 MLD, 4 MLD तुमच्या तेरणा धरणातून आणि 4 MLD रुईबर धरणातून, असं 16 MLDचं UIDSSMT मधून योजना पूर्ण झाली. नंतर आपल्याला दुसरी योजना कुठली मिळाली? अटल 1 मधून. अटल 1 मधून जे आपल्याला पाणी मिळणं अपेक्षित होतं, ती पाणी होतं आपल्याला जवळपास 22 ते 23 MLD ची गरज होती 2021च्या लोकसंख्येला. मग ती 22 ते 23 MLD ची पूर्तता कशी झाली? तर 8 चं 16 केलं. कुठलं? उजनीचं. म्हणजे 6.5 MM³ आपलं आरक्षण उजनीचं होतं, ते तिथं पूर्ण झालं. 6.5 MM³ आरक्षणामध्ये तुम्हाला जवळपास 16 MLD पाणी मिळू शकतं. ते 16 MLD 4 आणि 4 असं 24 MLD, म्हणजे 4 रुईबरचं आणि 4 उजनीचं आपलं तेरणाचं, असं 23 ते 24 MLD ची परिपूर्णता 2021 ला झाली. त्याच वेळेस माझा आक्षेप होता की ही तुम्ही 24 MLD पूर्ण उजनीवरून आणा, परंतु मला त्यावेळेस सांगितलं होतं की आपलं त्यावेळेस तिथं तेवढं आरक्षण नाही. ठीक आहे, मग आम्ही सत्तेमध्ये आलो त्यावेळेस आम्ही तिथं आरक्षण घेतलं. 6.5 MM³ आरक्षण आम्ही जवळपास 21 MM³ ला घेतलं. म्हणजे जर 6.5 MM³ ला 16 MLD पाणी येत असेल तर 21-21.5 MM³ ला माझ्या माहितीप्रमाणे 50 MLD पाणी यायला पाहिजे. म्हणजे 5 कोटी लिटर दर दिवसाला पाणी यायला पाहिजे. मग आता ह्यांनी अमृत 2 मध्ये जी योजना आखली आहे ती ह्यांनी 16 MLD उजनीतून आणि 16 MLD तेरणा आणि रुईबर मधून, म्हणजे पहिलं जी 4 MLD तेरणा आणि रुईबर मधलं होतं ते आरक्षण ह्यांनी, आम्ही तर सोडून द्यायचा ठराव घेतला होता, आम्ही तो मंजूर पण केला होता, पण ह्यांनी ते सोडून द्यायचं तर लांब राहू द्या, ह्यांनी त्याच्यावर आरक्षण वाढवलंय. म्हणजे हे शेतकऱ्यावर आणि शहर दोन्हीवरही अन्याय करणार आहे. कसं आहे तुमच्या लक्षात आलं का? एक तर शेतकऱ्याला पण नीट पाणी मिळणार नाही, ग्रामीण भागातल्या सगळ्या योजना बंद पडणार. म्हणजे फक्त ही 2 धरणं उस्मानाबाद शहरासाठी वापरायची, म्हणजे धाराशिव शहरासाठी वापरायची, आणि बाकीच्या शहरांनी शेतकऱ्यांनी काय करायचं? मग ह्या सगळ्या गोष्टीचा अन्याय आपल्या ह्या सगळ्या स्थानिक लोकांवरती, शहरी आणि ग्रामीण नागरिकांवरती होतोय. म्हणून आपण हे सगळंच्या सगळं पाणी उजनीवरून आणावं अशा प्रकारचा धोरण आपण अवलंबलं होतं. परंतु आमची योजना ही 550 ते 600 कोटी जात होती आणि केवळ ही योजना 300 कोटी रुपयांमध्ये बसवायची म्हणून परत ह्या 2 धरणावरती वाढीव आरक्षण टाकणं हे खरंच आपल्यावरती अन्यायकारक आहे. इतर आमदारांना तुम्ही 10-20 हजार कोटी रुपयाची निधी देता आणि केवळ ही योजना 300 ते 600 कोटी व्हायला लागली म्हणून जर आमच्यावर जर तुम्ही असा अन्याय करणार असाल तर हे खरंच चुकीचं आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे. ह्याचे परिणाम तुम्हाला आज जाणवणार नाही. ह्याचे परिणाम ज्यावेळेस दुष्काळ परत एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये पडेल, आपल्या जिल्ह्याचा इतिहास आहे प्रत्येक 2 वर्षाला 3 वर्षाला दुष्काळ पडतो, आणि ज्यावेळेस दुष्काळ पडेल आणि शहराची लोकसंख्या वाढत जाईल, परत ज्यावेळेस तुम्हाला पाणी कमी पडेल त्यावेळेस याची तीव्रता तुम्हाला जाणवेल. कमाल किती आहे, उजनीवरनं पूर्ण पाण्याचं आरक्षण मिळालंय. उजनीचा जी सोर्स आहे ती शाश्वत आहे का रुईबर तेरणाचा सोर्स शाश्वत आहे? खरं त्यांच्या डोक्यातनं विचारलेल्या सुखद कल्पनेला खरं त्यांच्या वाव दिला पाहिजे तुम्ही, आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना नितांत गरजेने विचारणं गरजेचं आहे. केवळ धाराशिवकरांवरती अन्याय करणे हा एकमेव उद्देश आहे, दुसरा काही उद्देश नाही.
इथला नागरिक व्यवस्थित जगलाच नाही पाहिजे. त्यांनी कायम हाल अपेष्टा आणि त्यांच्या मागं भीक मागं फिरलं पाहिजे. एवढा एकमेव उद्देश आहे, दुसरं काही नाही. ते इस्रायलहून तंत्रज्ञान बघून आलते बघा, कॅनल बुजविला पाईपलाईन टाकली. तुम्ही विचारलं का नाही त्या कल्पनेचं काय झालं, आयडियाच्या? काय माणसं आहे ती.